सयाजीराव, आपण महान आहात, महान, खरंच महान. हो, मी साधा भोळा माणूस. अहो, माझी पात्रता तरी आहे का? पण तरीही आपण माझा विचार केला आणि इतकी मोठी जबाबदारी आपण माझ्यावर सोपवली. त्याचेच आभार कसे मानू तेच कळत नाही. पण सयाजीराव, तुम्ही ना देव माणूस आहात. पण आताच्या या जगात अवतीभोवती रावण राज्य आहेच की. पण काळजी करू नका, मी आलोय ना. तुमच्या सोबत कायमचा रुजू झालोय ना. मग काही काळजी करू नका, सगळं सुरळीत पार पाडतो. बघूया. एकही डाग लागू देणार नाही. बरं सयाजीराव, थोडे पैसे मिळाले असते खर्चाला. नाही नाही, म्हणजे अर्जंट असं काही नाही. पण तुमच्यासारख्या एका मोठ्या देव माणसासोबत काम करायचं म्हणजे थोडी तयारी करायला हवी ना. आणि थोडे 2 कपडे नवीन अंगावर आले तर. म्हणजे असं नाही की तुम्ही म्हणाल तसं, म्हणजे मी असं काही नाही म्हणत, तुमची मर्जी. हो, खूप खूप आभारी आहे. चला. वा, अशोक सम्राट, तुमची तर मजा आहे बाबा. आता काय बाबा, सयाजी नावाची मोठी टाकसाळ पैशांची तुमच्या हाती लागली आहे. पाणी वाहत आहे तर हात धुवून घ्यायला सुरुवात करा. तवा गरम झालाय तर हातोडा मारून घ्या. सयाजी रे सयाजी. पण पोरगी छान आहे बाप्पाची. लक्ष ठेवायला पाहिजे अशोकराव. नाही म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी अशी सहजासहजी वाऱ्यावर सोडून चालणार नाही. चला कामाला लागूया.